चलो, आपण आता आपली ट्रेडिंगची बेसिक फाउंडेशन बॅच स्टार्ट करणार आहोत. तर यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी जे ग्रुपवरती आपले सेटअप टाकतोय, बाईंगचे सेलिंगचे म्हणा, ते 80% लोकांना समजत नाही आहेत. नेमकं त्यांना कळतच नाही की काय होतं आहे. कारण की याचं कारण एक आहे, म्हणजे बेसिक क्लिअर्स नाही आहेत. बाईंग कसं करायचं, सेलिंग कसं करायचं, काय नेमकं करायचं. तर आपण ते पूर्ण एका या सिरीजमध्ये कवर करूया. आणि मी लिटरली सांगतो, या सगळ्या गोष्टी इंटरनेटवरती आहेत, पण कसं आहे, सगळा भामटा पसारा आहे आणि पूर्ण इन्फॉर्मेशन स्कॅटर्ड आहे. आणि खूप कधी कधी आपण काय होतं, फालतूच्या गोष्टींमध्ये आपण वाचत बसतो, त्या कधी कामाला येत नाहीत. जसं की माझाही खूप वेळ गेलेला आहे सुरुवातीला. ते पूर्ण वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी मी पूर्ण इन्फॉर्मेशन कन्सॉलिडेट केलेली आहे. आणि फक्त जी काही कामाची गोष्ट आहे त्याच मी गोष्टी इथे शेअर करणार आहे आणि खूप महत्त्वाच्या असणार आहेत. तर याच्यासाठी शेवटपर्यंत ही सिरीज पहा. आणि ही सिरीज पाहिल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही तुमचं स्वतःचं सेटअप बनवू शकाल. ईच अँड एव्हरीथिंग आपण इथे घेणार आहोत. कॅन्डल स्टिक काय असते, कॅन्डलची बॉडी, कॅन्डलची विक्स, या कशा महत्त्वाच्या असतात ट्रेडिंगमध्ये. आपण काय करतो, कॅन्डल्स आहे ना, पण ईच अँड एव्हरी मी सांगणार आहे की कॅन्डलचा प्रत्येक पार्ट कसा महत्त्वाचा असतो. स्पॉट काय असतं, इक्विटी काय असतं, फ्युचर्स काय असतं, ऑप्शन्स काय असतं, लिमिट ऑर्डर काय असते, मार्केट ऑर्डर काय असते, या सगळ्या बेसिक गोष्टी आपण इथे घेणार आहोत. तर मग यानंतर मग तुम्ही तुमचं स्वतःचं सेटअप बनवून ॲडव्हान्स ट्रेडिंगकडे तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट करू शकता. तर आपण पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, मनी. मनीचा कन्सेप्ट आपल्याला पूर्णपणे कळायला पाहिजे. कारण की कसं आहे माहिती आहे का, पैसा, सगळेजण मागे लागले आहेत पैशाच्या, पण पैसा कसा कमवायचा हे खूप कमी जणांना माहीत असते. तर मनीच्या मागे तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो. आपण नाहीत ना, सगळे ट्रेडर्स आहेत. ऑल ऑफ अस आर ट्रेडर्स. कोणी असू द्या, एम्प्लॉई असू द्या, किंवा आणि समजा अजून बिझनेसमॅन असू द्या, फार्मर असू द्या, कोणी असू द्या, सगळेजण आपण ट्रेडर आहोत. एम्प्लॉय काय करतोय, टाईम टाईम ट्रेड करतोय इन एक्सचेंज ऑफ मनी. ठीक आहे. बिझनेसमॅन काय करतोय, बिझनेसमॅन करतोय प्रोडक्ट्स ट्रेड करतोय. डिफरंट टाईप्स ऑफ FMCG प्रोडक्ट्स म्हणा, क्लोथ्स म्हणा, आणि अजून खाण्याचे पिण्याच्या गोष्टी बिझनेसमॅन हे करते. फार्मर काय करते, गुड्स ट्रेड करतोय इन एक्सचेंज ऑफ मनी. म्हणजे सगळेजण मनीसाठी काही ना काही एक्सचेंज करत आहेत. एम्प्लॉईचं कसं असते, थोडंसं ते टाईम ट्रेड करतात. म्हणजे दिवसाचे 12 घंटे तरी देतात आणि काही ना काही त्यांना पैसा मोबदला भेटतो. तर ट्रेडिंगचे तुम्हाला सगळ्यात मोठी खासियत सांगतो की आपण सेल्फ सफिशियंट बनून जातो. सगळ्यात मोठा जे फायनान्शियल मार्केट असतात ना, त्याच्यामध्ये आपण सेल्फ सफिशियंट होऊन जातो ट्रेडिंगमध्ये. आणि हेच सगळ्यात मोठं सगळ्यांचं गोल आहे की तुम्हाला हवी ती गोष्ट हव्या त्या टाईमला कधीही करता याव्यात, यासाठी ट्रेडिंगचा सगळ्यात मोठा रोल आहे इथे. प्रत्येक गोष्ट कधीही करता आली पाहिजे, केव्हा पण करता आली पाहिजे, कोणत्याही वेळी. एक अल्टिमेट फ्रीडम तुम्हाला प्रोव्हाइड करते ट्रेडिंग. तर आपण आता इथे काय करतो माहिती आहे का, तुम्हाला काही गोष्टी सांगतो मी, त्या माहिती असणं खूप जरुरी आहे. सुरुवातीला सांगतो आपण काय करू. सगळ्यात पहिल्यांदा इंडियाचा लिटरसी रेट्स दाखवतो तुम्हाला किती आहे. इंडियाचा लिटरसी रेट तुम्ही बघू शकता. 80% गव्हर्नमेंट ऑफिशियल रेट हा आहे. पण मी सांगतो, इंडियाचा लिटरसी रेट हा यापेक्षा पण खूप कमी आहे. 60% लोकांनाच फक्त एज्युकेटेड आहेत. प्रायमरी आणि सेकंडरी, हायर सेकंडरी एज्युकेशन घेतलेले फक्त 60% लोक आहेत. कारण की गव्हर्नमेंटची डेफिनेशन काय सांगते, ज्यांना लिहिता आणि वाचता येतं, म्हणजे ज्यांना फक्त साईन करता येते, स्वतःचं नाव लिहिता येतं, त्यांना गव्हर्नमेंट साक्षर म्हणतं. पण नाही, याच्यापेक्षा पण खूप वाईट अवस्था आहे आपली. आणि याच्यापेक्षा अजून एक खूप चांगली संकल्पना आहे, आणि त्याला काय म्हणतो आपण, फायनान्शियल लिटरसी. तर फायनान्शियल लिटरसी रेट जर बघितला, म्हणजे कसं, फायनान्शियल नॉलेज, पैसा कसा कमवायचा, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, कसे रिटर्न कमवायचे, पैसा मल्टिप्लाय कसा करायचा, या गोष्टी फक्त आणि फक्त 27% लोकांना समजतात इंडियामध्ये. पण हा गव्हर्नमेंटचा नंबर आहे. मला जर विचाराल तर मी सांगतो, हा 20%पेक्षा पण खाली आहे. त्यामुळे भारतामध्ये कसं आहे, फायनान्शियल लिटरसी खूप कमी आहे. म्हणजे असं म्हणू शकता की ग्लोबल ॲव्हरेजपेक्षा पण आपण कमी आहोत. बघा, ग्लोबल ॲव्हरेज 42च्या आसपास आहे. तर आपण खूप मागे आहोत, अर्ध्यापेक्षा पण मागे आहोत. फायनान्शियल लिटरसी ऑलमोस्ट इंडियामध्ये शोधूनसुद्धा भेटणार नाही तुम्हाला. ज्याच्यासाठी एवढा अट्टहास चालू आहे आपला, रात्रंदिवस आपण पैशासाठी मरमर करतो, पण आपल्याला हेच माहीत नाही की पैसा कसा बनतो, पैसा कोण कंट्रोल करतं, आणि पैशाचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, या गोष्टी खूप कमी जणांना माहिती. त्याच्यामुळेच तर भारतामध्ये इन्कम इनइक्वॅलिटी तुम्हाला डेव्हलप्ड कंट्रीजपेक्षा पण जास्त दिसेल. याचं कारण हेच आहे. तर तुम्हाला आता या दोन गोष्टी कळाल्या. तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला.
80% जनता काय करते माहिती आहे का? जन्म झाला, शाळेत जाणार, जॉब घेणार आणि टाईम ट्रेड करणार, टाईमच्या बदल्यात त्याने सॅलरी भेटणार आणि मरून जाणार. बस याच गोष्टी होत आहेत. हा लूप कंटिन्युअसली चालत राहतोय. पण याचा इथे तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो काय आहेत हे बघा. ते एक्झॅक्टली तुम्ही इमेजमध्ये बघा. स्कूल, गेट जॉब, वर्क, फॅमिली आणि डाय. वेलकम टू द मशीन. प्रॉब्लेम हा इथेच आहे बघा. 80% लोक हेच करतात आणि ह्याच्यातलं एखादं असते की जे याच्यातून बाहेर पडते. याचं मी तुम्हाला सांगेल पुढे की कसं याच्यातून हे करायचं. हां, फायनान्शियल लिटरसी जे मी सांगितलं तुम्हाला, आर्थिक साक्षरता खूप जरुरी आहे आणि त्याच्यासाठीच आपण आता ट्रेडिंग शिकणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगतो, मी भले माझं ग्रॅज्युएशन 2017-18मध्ये कंप्लीट झालं असेल, पण मी फायनान्शियली लिटरेट 25 का 26व्या वर्षी झालो होतो. म्हणजे 3 वर्ष मी फायनान्स परिपूर्ण अभ्यास केला. 3 वर्षानंतर मला फायनान्शियली एज्युकेट झालो मी 25व्या वर्षी आणि ग्रॅज्युएट झालो मी 21व्या वर्षी. तर वॉरन बफेला जर तुम्ही सांगितलं तर वॉरन बफे फायनान्शियली एवढे वाईज माणूस होता. तो 17व्या वर्षी त्याने पूर्ण फायनान्शियल सिस्टीम कळून गेली की त्याला कशी वर्क करते, काय करते आणि त्याच्यामुळेच त्यांनी आता वन ऑफ द ग्रेटेस्ट इन्व्हेस्टर्स ऑफ ऑल टाईम वॉरन बफे. तर आपल्याला एकच कारण आहे की ट्रेडिंग करायचं. आपल्याला काय करायचं आहे, ट्रेडिंग करून फायनान्शियली फ्री व्हायचं आहे. आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी की सगळ्या पूर्ण वर्ल्डच्या इकॉनॉमीजला लागलेली आहे, ती म्हणजे इन्फ्लेशन. ठीक आहे, इन्फ्लेशन. ट्रेडिंग आपल्याला टॅकल करायची. मी तुम्हाला सांगतो, इन्फ्लेशन एवढं खतरनाक आहे. हे वर्ल्डच्या सगळ्या इकॉनॉमीजला लागलेला हा किडा आहे. 8% हा गव्हर्नमेंटचा आपल्याला डेटा सांगतो की इयर ऑन इयर 8% इन्फ्लेशन असते कुठल्याही इकॉनॉमीमध्ये. आणि आपल्या इंडियन गव्हर्नमेंट तर आपलं 4-5%पेक्षा जास्त इन्फ्लेशन सांगत नाही, पण मी सांगतो 10%च्या जवळपास इन्फ्लेशन आहे. म्हणजे तुमची जर इन्कम जर इयर ऑन इयर वाढली नाही तर तुमचा जो पैसा आहे तो इयर ऑन इयर आपण 8% पकडूया, 8%नी हा डाऊन होत चाललेला आहे. इयर ऑन इयर 8%ने डाऊन होत चाललेला आहे जर तुमची इन्कम वाढली नाही तर. म्हणजे तुम्हाला आजचे जे दिसत आहेत, जे की आत्ता इथे तुमच्या समोर आहेत 200 रुपये, हे जे 200 रुपीज तुम्हाला दिसत आहेत, ते 200 रुपीज फक्त याची फेस व्हॅल्यू आहे. एका वर्षानंतर याचे 8%नी कमी होऊन जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला 200 रुपयाचं सामान घेण्यासाठी तुम्हाला 216 रुपये द्यावं लागतील पुढच्या वर्षी. म्हणजे दिसायला ते 200 रुपयेच आहेत, पण त्याची किंमत कमी होत चाललेली. याचं कारण काय? गव्हर्नमेंट स्पेंडिंग खूप जास्त होतं आहे. गव्हर्नमेंट आपले जे पैसे आहेत ते गोल्डनी बॅक नाहीत. 1971ला ब्रेटनवूड ॲग्रीमेंटमध्ये साईन झाले होते की 1971ला जो डॉलर आहे ग्लोबल करन्सी, तो गोल्डनी बॅकअप नाही राहिला. त्याच्यामुळे अनलिमिटेड प्रिंटिंग केली आणि इन्फ्लेशन. आणि हे इन्फ्लेशन सगळ्यांच्या मुळाशी कारण आहे की सगळेजण आता गरिबी जी सगळ्यात जास्त दिसते तुम्हाला, तर त्याचं कारण हेच आहे की इन्फ्लेशन. तर आता पुढे आपण आता एक तुम्हाला कारण सांगतो ट्रेडिंग का करायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट का करायला पाहिजे. त्याचं कारण आहे की टॅकल करायचं आपल्या इन्फ्लेशनला. इन्फ्लेशन जर टॅकल नाही झालं, 8% दरवर्षी गरीब होत जाल. तर आपण आता काही गोष्टी तुम्हाला सांगतो काय नेमकं. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर केली नाही, ट्रेडिंग जर तुम्ही करत नसाल, तुम्ही हळूहळू इयर ऑन इयर कसे गरीब होत जातात तुम्हाला दाखवतो. आता मी 2 मिनिटात एक्सेल शीटमध्ये तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की काय होईल तुम्ही जर केलं नाही तर. इथे बघा, आता याच्यामध्ये काही काही तुम्हाला गोष्टी मी अज्युम करायला सांगतो. असं समजा की मोठी 50,000 रुपये तुमची सॅलरी आहे. 50 मधले तुम्ही काय केले, 30,000 रुपये डे टू डे लिव्हिंगसाठी आपण खर्च करतो असं पकडू आपण. त्याच्यामध्ये हाऊसिंग आलं, फूड, ट्रान्सपोर्ट, शॉपिंग, मेडिकल, सगळे एक्सपेन्सेस आले. आणि 20,000 आपली मंथली सेव्हिंग आहे असं आपण पकडू याच्यामध्ये. आणि अजून काही गोष्टी मी याच्यामध्ये पकडतो की तुमचा थोडासा एम्प्लॉयर उधार आहे, 10% सॅलरी एक देतो असं समजू आपण, काइंडनेस दाखवत आहे असं समजू. कॉस्ट ऑफ लिव्हिंग किती आहे, 8%. मी तुम्हाला सांगतो हा आकडा खूप जास्त आहे. 8% आपण ऑन अन ॲव्हरेज धरतोय. हा खूप जास्त आकडा आहे, लक्षात ठेवा. 10%च्या वरती आहे. आणि आता समजा की अजून करत तुम्ही 30च्या आहात आणि 50ला तुम्हाला रिटायर व्हायचं आहे आणि रिटायर झाल्यानंतर तुम्हाला काम करायचं नाही असं आपण इथे पकडू. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी अजून केलेल्या आहेत आपण इथे. तर आपण आता बघू पहिलं वर्ष. आता आजचं आहे आपलं, समजू 6 लाख रुपये तुमचं वार्षिक उत्पन्न. ठीक आहे, 50,000 सॅलरी, 12×5 = 60, 6 लाख रुपये वार्षिक उत्पन्न. त्याच्यातले वार्षिक खर्च किती, 30,000 रुपये पर मंथ, 12×36, 3,60,000 रुपये. आणि उरलेले 2,40,000 रुपये आपले सेव्हिंग झालेले. ठीक आहे, पुढच्या वर्षी ये सॅलरी वाढली, 10%नी वाढली सॅलरी. आता इथे बघा 10%नी सॅलरी हाईक दाखवलेली इथे.
तर 6,60,000 रुपये तुमचं वार्षिक उत्पन्न होईल. आणि इन्फ्लेशन ॲडजस्टेड 8%नी मी तुम्हाला सांगितलं की वार्षिक खर्च पण तुमचा 3,88,800 रुपये होणार आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे सेव्हिंग पण हळूहळू थोडीफार वाढेल तुमच्या त्या 2%च्या त्या फरकमुळे. 8% इन्फ्लेशन, 10% हाईक, त्याच्यातलं 2% जे उरलेलं आहे त्याच्यामध्ये हे तुमची शिल्लक रोकड वाढलेली. आता आपण काय करू, ॲट दी एंड ऑफ 20th इयर काय होते तुम्हाला दाखवतो. तुमचं वार्षिक उत्पन्न, हा झाला तुमचा वार्षिक खर्च, आणि ही झाली तुमची सेविंग. ठीक आहे. आता सेविंग बघा तुमची, आता ही आपण पूर्ण ॲड करू. म्हणजे तुम्ही 50व्या वर्षी जेवढे ज्या वयाचे व्हाल त्या वर्षी तुमच्याकडे किती पैसे असतील. इथे जर बघितले 1,78,90,692 रुपये तुमच्याकडे इन हँड असतील. आपण अजून काय करतोय, तर इन्व्हेस्टमेंट केलेली नाहीये. आपण जशाच तशी कॅश बँकेत ठेवतोय किंवा तुमच्या घरी तुम्ही ठेवताय कॅश. 1,78,00,000 रुपये तुमच्याकडे तेव्हा इन हँड असतील, आणि तुम्हाला जर काम करायचं नाही आता वर्षभर, मी तुम्हाला सांगतो हार्डली ते पैसे 8 वर्ष तुमचे जातील. 8 वर्ष तुम्ही आरामशीर राहू शकता, खूप कंजेस्टेड, खूप टाईट बजेटमध्ये. हे फायनान्शियली फ्री तुम्ही होणार नाही, तुम्ही उलट हळूहळू गरीब होता. हळूहळू तुमची सॅलरी जरी वाढत असली तरी तुम्ही गरीब होत आहात. याचं कारण एकच आहे की हा पैसा अनइन्व्हेस्टेड राहिला, याची कुठे इन्व्हेस्टमेंट केली नाही, आणि लिटरली असं म्हणू शकतो तुम्ही गरीब झालात ॲट द एंड ऑफ 20th इयर. जेव्हा 50 वर्षाचे व्हाल तेव्हा तुम्ही गरीब असाल. आता काय करू आपण, हाच पैसा दुसरा सिनारिओ दाखवतो तुम्हाला. बँकेत ठेवायच्याऐवजी, कॅश ठेवायच्याऐवजी आपण तो इन्व्हेस्ट केला, ट्रेड केला. इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग ऑलमोस्ट सेम असते. आपण लॉंग टर्मचा विचार करतोय इथे की, आणि ट्रेडिंगमध्ये असं समजू की आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केली, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, अजून इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. तर आता तुम्ही इथे बघू शकता इयर ऑन इयर तुमचं सेम 10% इन्क्रीमेंट, वार्षिक खर्च पण तुमचा वाढत गेला, आणि तुमची सेव्हिंग पण हळूहळू वाढत गेली. पण आपण काय केली, ती सेव्हिंग बँकेत नाही ठेवली, आपण त्याला 20% दराने कुठेतरी गुंतवली. समजा म्युच्युअल फंड म्हणा, गोल्ड म्हणा. गोल्डने पण 10%च्या आसपास कन्सॉलिडेटेड रिटर्न दिलेले आहेत, आणि म्युच्युअल फंडचे पण 12%च्या आसपास, आणि इंडेक्स फंड पण तुम्हाला 11-12% आरामशीर देतो. तर 12% जर समजा तुम्ही ती सेम रक्कम गुंतवली, तुमच्याकडे 4,26,95,770 रुपये ॲट दी एंड ऑफ 20th इयर, म्हणजे 50 वर्षाचे असाल तेव्हा. म्हणजे हा पैसा ऑलमोस्ट 2.5 पट आहे, जास्त आहे आधीच्या पैशापेक्षा. अनइन्व्हेस्टेड तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट केलेली नव्हती आणि ही इन्व्हेस्टमेंट करून जी आलेली, म्हणजे या पैशाची काही ना काही तुम्ही फायनान्शियली फ्री होण्याचे चान्सेस दिसत आहेत. इन्व्हेस्टमेंट 12% फक्त पर एनमचे आपण रिटर्न अज्युम केलेले आहेत, आणि ट्रेडर याच्यापेक्षा पण खूप जास्त काढतो. 20%पेक्षा ऑलमोस्ट 20 to 25%च्या आसपास आपण ट्रेडिंगमध्ये आरामशीर काढू शकतो. याचं कारण हेच आहे की कळत न कळत आपण दिवसेंदिवस गरीब होत चाललेलो आहोत. इन्फ्लेशन हे वाढत चाललेलं आहे. तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट, बेसिक जरी इन्व्हेस्टमेंट केली 12% पर ॲनमच्या रेटने, तरी तुम्ही इन्फ्लेशनला टॅकल करू शकता. पण आपल्याला काय करायचं, फायनान्शियली फ्री व्हायचं. हे पण पैसे तुमचे जास्तीत जास्त, मी सांगतो, इन्फ्लेशन ॲडजस्टेड जर केले तर 15 ते 20 वर्ष पुढचे पुरी होतील, त्यापेक्षा जास्त तुम्हाला जास्त सफिशियंट होणार नाही आहेत. तर ट्रेडिंग केलात तर तुम्ही 20-25% पर्यंत रिटर्न काढू शकता इयरली, 20%च्या आसपास. आणि फ्रिक्वेन्सी ट्रेडर असाल तर अजून जास्त निघतात. शॉर्ट टर्ममध्ये ट्रेडिंग करत असाल तर ट्रेडिंग याच्यासाठीच करायची आपल्याला की आपल्या हातात जो पैसा आहे तो असा डिव्हॅल्युएट होऊ नये, याच्यासाठी आपण ट्रेडिंग करणार आहोत. तर इयर ऑन इयर आपलं मिनिमम टार्गेट मी तुम्हाला सांगतो 15 ते 20%च्या मधामध्ये तुम्ही जरी काढलात तरी खूप चांगले रिटर्न्स आहेत ते. हेच ते कारण तुम्हाला सांगायचं होतं की 12% फक्त 12% पर ॲनमच्या रिटर्ननी पण तुम्ही चांगलं सफिशियंट कॉर्पस तयार करू शकता. आणि इन्व्हेस्टमेंट जर नाही केली तर हळूहळू इयर ऑन इयर तुम्ही गरीब होत चाललात, हे लक्षात घ्या. चलो, आपला वाय क्लिअर झाला. वाय टू इन्व्हेस्ट, कसं काय इन्व्हेस्टमेंट करायची. सगळ्यात मोठं कारण टू टॅकल दी इन्फ्लेशन. म्हणजे आपण जर इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग जर केली नाही तर इयर ऑन इयर 8 to 10%नी आपण गरीब होत चाललेलो आहोत, कळत न कळत. आणि ते होणार आहे, ते अटळ आहे. जोपर्यंत गव्हर्नमेंट स्पेंडिंग थांबणार नाही तोपर्यंत तुम्ही 8-10%नी गरीब होत राहणार. भले तुमची इन्कम फिक्स असली तरी तुम्ही गरीब होत राहणार. तर त्यासाठी तुमचा वाय क्लिअर करणं गरजेची आहे. इन्व्हेस्टमेंट का करायची, ट्रेडिंग का करायची, टू टॅकल द इन्फ्लेशन. वेल्थ क्रिएशनसाठी
आपल्याला वेल्थ क्रिएट करायची आहे, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायची आहे, त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करावं लागेल. हां, आता आपलं वाय क्लिअर झालं. आपलं आता वेअर. आता तुम्हाला पुढचा प्रश्न पडत असेल, वेअर टू इन्व्हेस्ट, वेअर टू ट्रेड. ठीक आहे. तर आपण आता ओव्हरऑल एक मोठं पिक्चर बघू आपण, नंतर आपण ट्रेडिंगच्या याच्यामध्ये पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंटचं सांगतो तुम्हाला की म्हणजे ट्रेडिशनली कोणत्या गोष्टीमध्ये काय काय इन्व्हेस्टमेंट आपण करत आलेलो आहोत. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात जबरदस्त म्हणजे इन्व्हेस्टमेंट साधारण आतापर्यंत लोकांनी करत आलेले आहेत ते म्हणजे रिअल इस्टेट. ठीक आहे. रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये प्रॉब्लेम काहीच नाही आहे, फक्त प्रॉब्लेम भारतामध्ये हा आहे रिअल इस्टेटचा की पॉलिटिशियनचा सगळा काळा पैसा आहे तो रिअल इस्टेटमध्ये. आणि रिअल इस्टेटमध्ये खूप सारे रिटर्न्स पण आपल्याला भेटलेले आहेत. खूप, मी तर म्हणतोय लोकांनी 10-10, 8-8 पट पैसे केलेले आहेत खूप साऱ्या. पण रिस्की पण आहे रिअल इस्टेट. रिअल इस्टेट रिस्की पण आहे आणि लिक्विडिटी कमी आहे रिअल इस्टेटमध्ये. त्यामुळे बाकीच्या तुम्हाला बायर सेलर खूप लवकर टाईमला भेटणार नाही. जसं गोल्डमध्ये तुम्हाला लिक्विडिटी, हाय लिक्विडिटी गोल्डमध्ये. आत्ता तुम्हाला सेलर भेटला, तुम्ही आत्ता गोल्ड काढून विकू शकता. पण तुम्हाला रिअल इस्टेट जर विकायचं म्हटलं तुम्हाला वेळ लागेल. टू मच डॉक्युमेंट्स, टू मच फॉर्मॅलिटीज, टू मच रेड टॅपिझम गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये. तर रिअल इस्टेट हिस्टॉरिकली खूप चांगलं परफॉर्म का केलं, कारण की याचं कारण हेच आहे की ब्लॅक पैसा सगळा पार्क आहे रिअल इस्टेटमध्ये. पॉलिटिशियन्स लोकांचा, मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनचा, कॉन्ट्रॅक्टरचा रिअल इस्टेटमध्ये पार्क आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघा ना, आता मागे न्यूज आली होती मुंबईमध्ये फ्लॅटच्या ज्या किमती आहेत ते न्यूयॉर्कपेक्षा पण खूप हाय आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता की मुंबईचं हाऊसिंग मार्केट किती मोठा बबल आहे. तर हाऊसिंग मार्केट मी सांगतोय आत्ताच्या टाईमला बिग बबल आहे. तो कधी पण बस्ट होऊ शकतो, कधी फुटू शकतो, कारण की रिअल प्राइसेस हे रिफ्लेक्ट करत नाही आहे सध्या हाऊसिंग मार्केट, असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी सांगतो तुम्हाला, पुण्या मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या ठिकाणी फ्लॅट घेणं अवॉइड करा. हायली इन्फ्लेटेड प्राइसेस आहेत आणि त्या मनाने तुम्हाला फ्युचरमध्ये रिटर्न्स पण नाही भेटणार रिअल इस्टेटमध्ये. सध्याच्या टाईमला तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही प्लॉटिंगमध्ये प्लॉट्स घेऊ शकता. ते पण टियर वन सिटीमध्ये बिलकुल नाही, टियर 2, टियर 3 सिटीजमध्ये. तर तुम्हाला पुढच्या येणाऱ्या 6 ते 7 वर्षामध्ये 2x रिटर्न भेटू शकतात, पण गॅरंटी नाही. रिअल इस्टेट हाय रिस्की आहे सध्याच्या टाईमला, कारण की सध्याच्या टाईमला रिअल ॲक्च्युअल व्हॅल्यू रिफ्लेक्ट करत नाही आहे रिअल इस्टेट. तर मी म्हणतोय की सध्या रिअल इस्टेटपासून थोडंसं दूर राहिलेलंच बरं. तर दुसरं कोणतं ऑप्शन आहे आपल्याकडे, FD आहे. ठीक आहे. फिक्स डिपॉझिट बँक्समध्ये, सेफ, सिक्युअर. आता अजून FDचे रेट्स बँकांनी कमी केलेत. तुम्हाला बँक्समध्ये आरामशीर टॅक्स कटून तुम्हाला 4 ते 4 to 5% रिटर्न्स तुम्हाला भेटतील इयर ऑन इयर. 4 to 5%. आणि इन्फ्लेशन किती आहे आपलं, 8 ते 10%. म्हणजे बँकेमध्ये जर तुम्ही FD केली तर तुमचे पैसे इयर ऑन इयर 4 ते 5%नी कमी होत आहेत. सांगायचं झालं तर, कारण की इन्फ्लेशनपेक्षा कमी रिटर्न देत आहेत बँक FDs. झालं. आणि दुसरं ऑप्शन काय, तिसरं फिक्स डिपॉझिटमध्ये जर बघितलं आपण, आता फिक्स डिपॉझिट म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत. गव्हर्नमेंट बॉन्ड्स हायली सिक्युअर म्हणतात याला, हायली सिक्युअर समजतो आपण याला. खूप जण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. पण गव्हर्नमेंट बॉन्ड्स हे कोणासाठी आहेत, जसे कॉर्पोरेट, मोठे मोठे कॉर्पोरेट, यांच्यासाठी गव्हर्नमेंट बॉन्ड्स काय म्हणतात वायबल ऑप्शन आहे त्यांचं. आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये तुम्हाला जास्त रिटर्न नाही भेटणार, 5%च्या आसपास. त्याच्यामुळे आपल्यासारख्या कॉमन लोकांसाठी गव्हर्नमेंट बॉन्ड्स पण एक नॉट अ गुड ऑप्शन, कारण की खूप हाय क्वांटिटीमध्ये आपल्याला घ्यावं लागतील आणि खूप जास्त पैसा आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. त्याच्यामुळे आणि ऑन कॉन्ट्रेरी तुम्ही जर रिटर्न्स बघितले तर खूप कमी आहे. तिसरं ऑप्शन कोणतं आहे आपल्याकडे, कॉर्पोरेट बॉन्ड्स. कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये पण चांगल्यापैकी रिटर्न्स आहेत, तुम्हाला 8 to 9% रिटर्न्स भेटतील. पण थोडंसं रिस्कीच आहे, कारण की कंपनीचेच बॉन्ड्स आहेत आणि कंपनी चांगली परफॉर्म जर नाही केली तर याच्यामध्ये कंपनी देईल तुम्हाला बॉन्ड्सचे रिटर्न, पण हायली मी म्हणू शकतो की नॉट अ गुड ऑप्शन. मला पण हा गुड ऑप्शन वाटत नाही आहे. तिसरा कोणता ऑप्शन आहे, आपले झाले गव्हर्नमेंट एजन्सीच्या पण बॉन्ड येतात, जसं की भेलच्या, HALच्या, गव्हर्नमेंट कंपनीचे त्यांचे पण बॉन्ड्स येतात. पण तो पण ऑप्शन आपल्या सगळ्या कॉमन लोकांसाठी नाही आहे. थर्ड ऑप्शन आहे बेस्ट ऑप्शन, इक्विटी. इक्विटी मार्केट, कंपनीजचे आपण शेअर्स घेऊ शकतो कोणत्या पण मोठ्या लार्ज कॅप कंपनीजमध्ये. आता लार्ज कॅप कंपनीज म्हणजे ज्यांचं मार्केट कॅप खूप चांगले आहेत, मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत. तुम्हाला आरामशीर, हिस्टॉरिकली मी सांगितलेलं आहे, मी सांगतो तुम्हाला 12 to 15% रिटर्न तुम्हाला दिलेले आहेत.
चांगल्या चांगल्या कंपनीजनी. आणि स्मॉल कॅप कंपनीजने तुम्हाला ऑलमोस्ट मी सांगतो काही काय अशा एवढ्या सुंदर कंपन्याज होत्या. त्यांनी जसं की आता केमिकल सेक्टरमध्ये आरती इंडस्ट्रीज म्हणा, अल्काइल अमाइन म्हणा, यांचं तुम्ही CAGR काढलं तर अबाउट 25% आहे मागच्या 15 to 20 इयर्सचा. तर इक्विटी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. पण आता कसं आहे, मागच्या 5 वर्षापासून मार्केट हे थोडंसं वर्ल्ड वाईड अनस्टेबिलिटी आहे. वर्ल्ड वॉर 3च्या आपण उंबरठ्याती आहोत. त्याच्यामुळे थोडंसं इक्विटी मार्केट थोडं अंडर परफॉर्म करते आणि त्यामुळे लोकांचा सिक्युअर आणि सेफ्टीकडे जास्त कल वाढलेला आहे, गोल्ड आणि सिल्वरकडे. तर आता इथे इक्विटीमध्ये आहेत, आपल्याला इक्विटी एक ऑप्शन आहे आपल्याला. आणि इक्विटीमध्ये पण आपल्याला इंडेक्स फंड्स पण आहेत, इंडेक्स फंड्स निफ्टी, बँक निफ्टी. आणि असे इंडेक्स फंड्समध्ये पण तुम्हाला आरामशीर 12%च्या आसपास रिटर्न आपल्याला आरामशीर भेटू शकतात. म्हणजे जे मीडियम रिस्क मीडियम रिवॉर्ड, सगळ्या रिस्कचा खेळ आहे. जेवढी हाय रिस्क घ्याल तेवढा हाय रिवॉर्ड भेटेल. मी तुम्हाला एक ट्रेडिशनल सांगतोय की 12 to 15% म्हणजे कम्पॅरेटिव्हली सेफर ऑप्शन्स मी तुम्हाला इथे दाखवते. आणि चौथा ऑप्शन कोणता आहे की आपला कमोडिटीज. ठीक आहे, कमोडिटीजमध्ये काय येते, गोल्ड आणि सिल्वर, ज्याने की आत्ता मागच्या 2 वर्षामध्ये भयंकर धुमाकूळ घातलेला आहे. गोल्डने लोकांचे पैसे मागच्या 4-5 वर्षामध्ये दुप्पट केलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, 20%च्या आसपास CAGR दिलेला आहे गोल्डनी. ऑलमोस्ट दुप्पट झालेले आहेत पैसे लोकांचे. 40-50 हजारावर सोनं घेतलेलं होतं 2019-2018 मध्ये, आता जवळपास 1 लाखाच्या जवळपास आलेलं आहे. गोल्ड आणि सिल्वरच्या प्राइसेस वाढण्याचं कारण आपल्याला याच्यावरून कळते की किती इंटरनॅशनल मार्केटमध्ये अनस्टेबिलिटी आहे. त्यात लोकांचा आणि सगळ्या कॉर्पोरेट्सचा, मोठ्या मोठ्या हेज फंड मॅनेजर्सचा आणि गव्हर्नमेंटचा, सगळ्यांचा गोल्डकडे कल आता वाढलेला आहे. त्याच्यामुळे पोर्टफोलिओमध्ये गोल्ड हा आत्ता असणं हे इनडिस्पेन्सिबल झालेलं आहे. आणि तिसरं कमोडिटीजमध्येच मी ॲड करतो एक रायझिंग डार्क हॉर्स, बिटकॉइन. बिटकॉइनचा CAGR जर मी जर काढला, आता मागच्या तुम्हाला बिटकॉइनला येऊन झाले किती वर्ष, 16-17 वर्ष झाले. तर बिटकॉइनचा CAGR काहीतरी 297% जवळपास आहे मागच्या 15-16 वर्षामध्ये. बिटकॉइन विषयी पण खूप साऱ्या माहिती सांगणार आहे पुढे जाऊन एक डेडिकेटेड व्हिडिओ बनेल बिटकॉइनवरती. आणि बिटकॉइन पण हा खूप सुंदर ऑप्शन आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी. पण लोकांना कसं याच्याबद्दल काही जास्त माहीत नाही. मी 50 ते 60 घंट्याचा कंटेंट पूर्ण पाहिलेला आहे बिटकॉइनवरती आणि 100+ आवर्स मी स्टडी केले बिटकॉइन. तर मी सांगतो तुम्हाला, या सगळ्यांमध्ये येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट कोणती असेल ती म्हणजे बिटकॉइन असेल. 12% तर काय, मी सांगतो तुम्हाला ॲटलिस्ट पुढच्या येणाऱ्या काळामध्ये 25 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो मी, बिटकॉइनचा CAGR मिनिमम 20%च्या आसपास असेल, 20 to 25%च्या आसपास. तो कन्सेप्ट मी तुम्हाला पुन्हा एकदा नंतर समजून सांगेल, बिटकॉइन काय असतं काय नाही ते. आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवूया. पण सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट सध्याच्या टाइमला कोणती आहे, हाय रिस्क हाय रिटर्न. कधीही लक्षात ठेवा, जेवढी जास्त रिस्क असेल तेवढं जास्त रिटर्न्स. हाय रिस्क हाय रिटर्न्स. ठीक आहे. तर बिटकॉइन एकदम आता मी ट्रेडिशनल सांगितले तुम्हाला एक, की म्हणजे ते ओव्हरऑल एक लोक एक पसंती देतात आणि जास्त ज्यांचा कल असतो अशा मी काढलेल्या आहे त्याच्यामध्ये वेअर टू इन्व्हेस्ट. आता हे झालं इन्व्हेस्टमेंटबद्दलचं. ठीक आहे. आता आपण ट्रेडिंगमध्ये येऊया. ट्रेडिंगमध्ये कोणतेच स्विंग ट्रेडर्स आहेत, पोझिशनल ट्रेडर्स आहेत, स्विंग ट्रेडर्स आहेत, इंट्राडे आहेत, इंट्राडे ट्रेडर्स, स्काल्पर्स, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडर्स. ठीक आहे. हे झालं ट्रेडिंगमध्ये. तर ट्रेडिंगमध्ये आपल्याला इथे काय आहे, इथे आपला गोल आहे की आपल्याला 20%पेक्षा जास्त 20 to 25% इयर ऑन इयर रिटर्न आपल्याला इथे काढायचे. म्हणजे कसं, ट्रेडिंगचा आपला एक गोल असणार आहे, म्हणजे आपल्याला इन्फ्लेशनला सरपास करून वेल्थ क्रिएट करायची आहे. ट्रेडिंगचा आपल्याला शॉर्ट टाईममध्ये, इन्व्हेस्टमेंट कशा लॉंग ड्युरेशनसाठी. पोझिशनल ट्रेडर्स आहे 1 ते 2 वर्षाचा व्ह्यू असतो, 1 to 2 इयर्सचा व्ह्यू घेऊन ट्रेड करतात. स्विंग ट्रेडर्स आहे काही आठवड्यापासून ते मंथपर्यंत. इंट्रा ट्रेडर्स म्हणजे एका दिवसामध्ये. स्काल्पर्स म्हणजे एका दिवसामध्ये स्पेसिफिक टाईम फ्रेममध्ये, 1 मिनिट म्हणा 2 मिनिट. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडर्स म्हणजे एकदम हाय क्वांटिटी ट्रेड करतात आणि एकदम शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये, मोस्टली अल्गो ट्रेडर्स असतात ते. तर आपल्याला ह्याच्यासाठी ट्रेडिंग ह्याच्यासाठी करायची की जे ट्रेडिशनल जे आपले आलेले आहेत वरती
गोष्टी आहेत याच्यामध्ये आपण आत्ता पण इन्व्हेस्टमेंट करत आलेलो आहोत. याच्याने आपलं इन्फ्लेशन टॅकल होतं मान्य आहे. पण तुम्हाला जर कमी वेळेमध्ये खूप जास्त रिटर्न पाहिजे असेल आणि वेल्थ क्रिएट करायची असेल तर ट्रेडिंग एक ऑप्शन. यासाठी आपल्याला ट्रेडिंग करायची. ट्रेडिंगमध्ये आपण आता हळूहळू आपण आता हे ट्रेडिंगचे टाईप्स आहेत. जशा जशा तुम्हाला जो टाईप सूट होईल त्या टाईपनुसार आपण ट्रेडिंग तुम्ही शिकू शकता. तर हा पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ओव्हरऑल दिला की काय इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करायची आणि कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आणि कुठे ट्रेड करायचं. आता ट्रेडिंगमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. तुमच्या पर्सनॅलिटीला जे सूट होतं त्याच्यानुसार तुम्ही ट्रेड करू शकता. आता बाकीचं आपण ह्याची तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. एक ओव्हरऑल तुम्हाला एक इथे आयडिया दिली की काय इन्व्हेस्टमेंट असते आणि कसं असते. ठीक आहे, चलो बाय.